नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या वडगावात झालेल्या जोरदार पावसासह वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पपईच्या बागेचं अतोनात नुकसान झालंय। नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावलंय। पपईची काढणीची काही दिवसांवर वेळ आली होती आणि अशातच हे संकट आल्यानं शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेलाय। या भीषण नुकसानीमुळे कुटुंबावर हतबल होण्याची वेळ आली आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या वाघदरडी या झालेल्या जोरदार पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या 2 एकरातील डाळिंब बागेचं अतोनात नुकसान झालंय। वादळामुळे नेटचे शेड उडाले असून फळांनी लगडलेली झाडं उन्मळून पडली आहेत। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। तर घटनेची दखल घेत चांदवडच्या कृषी अधिकारी आणि तलाठ्यांनी तातडीनं बागेची पाहणी केली असून प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वडदजवळा या परिसरामध्ये असलेला जिओ कंपनीचा टॉवर कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टॉवरचं मोठं नुकसान झालंय। या भागात नेटवर्क प्रॉब्लेम निर्माण झालाय आणि पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना गती येणार असून खरीप पेरणीला देखील सुरुवात होणार आहे।